नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिग्रेशन बद्दल माहिती घेत होतो. त्यामध्ये बायव्हेरिएट डेटासाठी जे लिनियर रिग्रेशन आपण वापरतो त्या लिनियर रिग्रेशनच्या ज्या लाईन्स ऑफ रिग्रेशन आहेत त्यांचे इक्वेशन कसे डिराईव्ह करायचे ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याकडे बायव्हेरिएट डेटा असतो त्यावेळेस तिथं दोन लाईन्स ऑफ रिग्रेशन अवेलेबल असतात. फर्स्ट एक म्हणजे लाईन ऑफ रिग्रेशन फॉर द व्हेरिएबल y डिपेंड्स ऑन व्हेरिएबल x आणि दुसरी म्हणजे लाईन ऑफ रिग्रेशन फॉर द व्हेरिएबल x डिपेंड्स ऑन व्हेरिएबल y. अशा पद्धतीच्या दोन लाईन्स ऑफ रिग्रेशन असतात. त्या दोन्ही लाईन्स ऑफ रिग्रेशनसाठीची जी इक्वेशन्स आहेत ती इक्वेशन आपण डिराईव्ह केलेली आहेत. आता ह्या दोन्ही लाईन्स ऑफ रिग्रेशन ज्या आहेत त्या दोन्ही लाईन्स ऑफ रिग्रेशन काय होतात तर ज्या पॉईंटमधून पास होतात किंवा त्यांचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे x बार कॉमा y बार असा असतो. म्हणजे तुमच्या x व्हेरिएबलचा जो मीन आहे तो x व्हेरिएबलचा मीन आणि y व्हेरिएबल जो आहे त्या y व्हेरिएबलचा मीन ह्या दोन्ही मीनचा जो पॉईंट असतो तो पॉईंट x बार कॉमा y बार इज नथिंग बट द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू रिग्रेशन लाईन्स. हे आपण बघितलेलं आहे. आता आपले जे रिग्रेशन कोइफिशियंट असतात म्हणजे आपली रिग्रेशन लाईन y ऑन x ही जी आहे त्यासाठीचा जो रिग्रेशन कोइफिशियंट असतो BYX त्याला आपण डिनोट करतो. रिग्रेशन कोइफिशियंट फॉर द लाईन ऑफ रिग्रेशन y डिपेंड्स ऑन x अँड रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ द लाईन x डिपेंड्स ऑन y. हे दोन जे रिग्रेशन कोइफिशियंट असतात ते रिग्रेशन कोइफिशियंट नेमके तुम्हाला काय इंटरप्रिट करत असतात किंवा काय सांगत असतात, कशाची व्हॅल्यू नेमकी ते रिग्रेशन कोइफिशियंट तुम्हाला देत असतात. तर त्याचं इंटरप्रिटेशन आपण इथं बघणार आहोत. आता जो BYX आहे रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ द लाईन y डिपेंड्स ऑन x किंवा त्यालाच आपण y ऑन x असं म्हणतो. तर तो BYX जो आहे दॅट रिप्रेझेंट्स द अमाऊंट ऑफ चेंज इन द व्हेरिएबल y फॉर द युनिट चेंज इन द व्हेरिएबल x. म्हणजे y हा x वरती डिपेंड आहे याचा अर्थ x मध्ये जर काही युनिटनी चेंज झाला, एका युनिटनी चेंज झाला तर तुमच्या y व्हेरिएबलमध्ये किती चेंज होणार आहे त्याची अमाऊंट इज नथिंग बट BYX. जर x व्हेरिएबलमध्ये एका युनिट इतका चेंज झाला तर y व्हेरिएबलमध्ये BYX इतका चेंज होतो. BYX ची व्हॅल्यू जी काय असेल तितका चेंज तुमच्या त्या y व्हेरिएबलमध्ये होणार आहे व्हेन देयर इज अ युनिट चेंज इन व्हेरिएबल x. दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ BYX. हे BYX चं इंटरप्रिटेशन आहे. तसंच BXY चं इंटरप्रिटेशन काय आहे तर BXY रिप्रेझेंट्स द अमाऊंट ऑफ चेंज इन व्हेरिएबल x फॉर द युनिट चेंज इन व्हेरिएबल y. म्हणजे इथं BXY मध्ये काय असतं x इज डिपेंड्स ऑन y. त्यामुळं y व्हेरिएबलमध्ये काही चेंज झाला तर x व्हेरिएबलमध्ये चेंज होतो असा त्याचा अर्थ आहे. मग जर y व्हेरिएबलमध्ये एका युनिट इतका चेंज झाला तर y व्हेरिएबलमध्ये नेमका किती चेंज होतो त्याची अमाऊंट म्हणजे BXY असते. जे y व्हेरिएबलमध्ये एका युनिट इतका चेंज झाला तर x व्हेरिएबलमध्ये BYX इतका चेंज होतो. म्हणजे BYX ची जी काय व्हॅल्यू असेल तितका तो चेंज प्रत्येक जी काही रिग्रेशन इक्वेशन असेल त्यासाठी वेगवेगळा तो चेंज असेल तर त्या पद्धतीचा चेंज तिथं आपल्याला लक्षात येतो. दिस इज द इंटरप्रिटेशन ऑफ BXY. So simply regression coefficients indicates
the amount of change in response, that is dependent variable, for unit change in the regressor, that is independent variable. म्हणजे रिग्रेशन कोएफिशियंटचं इन जनरल इंटरप्रिटेशन काय म्हणू शकतो आपण, तर रिग्रेशन कोएफिशियंट्स इंडिकेट्स द अमाउंट ऑफ चेंज इन रिस्पॉन्स व्हेरिएबल फॉर युनिट चेंज इन द रिग्रेसर व्हेरिएबल. म्हणजे जे काय तुमची इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत ज्याच्यावरती डिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू अवलंबून आहे, त्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये एका युनिटनं चेंज झाला तर तुमच्या रिस्पॉन्स व्हेरिएबलमध्ये म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये किती चेंज होतो, तर तो तुमच्या रिग्रेशन कोएफिशियंट जे काय आहे तेवढा चेंज होतो. सो रिग्रेशन कोएफिशियंट इज नथिंग बट द अमाउंट ऑफ चेंज इन द रिस्पॉन्स व्हेरिएबल फॉर युनिट चेंज इन द रिग्रेसर व्हेरिएबल. This is the interpretation of regression coefficients. Now we are going to see the properties of regression coefficient. Regression coefficient च्या properties काय काय आहेत? What kind of a property they possess? We have two regression coefficient. दोन regression coefficient in case of bivariate data and in the linear regression scenario मध्ये आपल्याला आढळतात, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीज बघत असताना पहिली प्रॉपर्टी जी आहे ती पहिली प्रॉपर्टी म्हणजे काय, तर जॉमेट्रिक मीन ऑफ द टू रिग्रेशन कोएफिशियंट्स इज द कार्ल पियर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट. ही पहिली प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुमचे जे दोन्ही रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत BYX आणि BXY, तर ह्या दोन्ही रिग्रेशन कोएफिशियंटचा मी जर जॉमेट्रिक मीन घेतला तर त्या जॉमेट्रिक मीनची व्हॅल्यू इज इक्वल टू कार्ल पियर्सन्सच्या कोरिलेशन कोएफिशियंटची जी व्हॅल्यू असते त्या दोन व्हेरिएबलमधल्या एक्स आणि वाय, त्या कार्ल पियर्सनच्या कोरिलेशन कोएफिशियंट इतकी व्हॅल्यू ती असणार आहे. कुणाची, तर जॉमेट्रिक मीन ऑफ टू रिग्रेशन कोएफिशियंट, दॅट इज R इज इक्वल टू स्क्वेअर रूट BXY इंटू BYX, किंवा त्यालाच तुम्ही स्क्वेअर रूट BYX इंटू BXY दॅट इज इक्वल टू R असं सुद्धा म्हणू शकता. Now we have to see the proof of this property. या प्रॉपर्टीचं प्रूफ आपल्याला इथं बघायचं आहे. आता इथं कन्सिडर आपल्याला काय माहिती आहे, दोन व्हॅल्यू माहिती आहेत. BXY ची व्हॅल्यू माहिती आहे, BYX ची व्हॅल्यू माहिती आहे. BXY ची व्हॅल्यू काय आहे, R सिग्मा X अपॉन सिग्मा Y आहे, आणि BYX ची व्हॅल्यू काय आहे, R सिग्मा Y अपॉन सिग्मा X ही व्हॅल्यू आहे. ती आपण रिग्रेशन इक्वेशन डिराईव्ह करत असताना आपण त्या व्हॅल्यू कशा येतात ते बघितलेलं आहे. तर या व्हॅल्यू असताना मग मी काय केलं, वी हॅव दी व्हॅल्यूज ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट BXY आणि BYX. सो हिअर वी कन्सिडर दॅट BXY इंटू BYX. BXYला जर आपण BXYला जर BYXनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतंय, तर त्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या BXY आणि BYXच्या, तर R इंटू सिग्मा X अपॉन सिग्मा Y इंटू R इंटू सिग्मा Y अपॉन सिग्मा X अशा पद्धतीनं आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू. आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल बघा, त्या मल्टिप्लिकेशनमध्ये सिग्मा X न्यूमरेटरला आहे, सिग्मा X डिनॉमिनेटरला पण आहे, त्यानंतर सिग्मा Y न्यूमरेटरला पण आहे, सिग्मा Y डिनॉमिनेटरला पण आहे. ते दोन्ही कॅन्सल होतील, फक्त R इंटू R राहील, आणि R इंटू R म्हणजे काय, R स्क्वेअर आपल्याला राहील. म्हणजे BXY इंटू BYX इज इक्वल टू R स्क्वेअर आपल्याला मिळते. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ दी साइड्स, दोन्ही बाजूचं मी जर स्क्वेअर रूट घेतलं तर R इज इक्वल टू मला काय मिळेल, स्क्वेअर रूट BXY इंटू BYX असं मिळेल. सो स्क्वेअर रूट BXY इंटू BYX इज नथिंग बट द जॉमेट्रिक मीन ऑफ these two regression coefficients, and this geometric mean is equal to the value of R, that is Karl Pearson's correlation coefficient. So this property is proved here. अशा पद्धतीने आपण ही प्रॉपर्टी प्रूव्ह होते असं म्हणू शकतो. सो this is the property of a regression coefficients. Geometric mean of two regression coefficients is the Karl Pearson's correlation coefficient. If one of the regression, second property, if one of the regression coefficients is greater than 1, then other must be less than 1. म्हणजे तुमच्याकडे दोन जे रिग्रेशन कोएफिशियंट्स आहेत ते दोन रिग्रेशन कोएफिशियंट पैकी कुठला तरी एक रिग्रेशन कोएफिशियंट जर एक पेक्षा व्हॅल्यू एक पेक्षा जर मोठा असेल तर दुसरा निश्चितपणानं एक पेक्षा त्याची व्हॅल्यू काय असते, कमी असते.
हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं. तर ॲज वी नो आर लाईज बिटवीन -1 अँड +1, म्हणजे आर कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोएफिशियंट लाईज बिटवीन -1 अँड 1 हे आपल्याला माहिती आहे. सो त्याचा आपण स्क्वेअर केला तर आर स्क्वेअर विल लाईज बिटवीन 0 to 1 हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ आर स्क्वेअर विल बी निश्चितपणानं काय असेल आपला <= 1 असेल. त्यामुळे आर स्क्वेअर म्हणजेच काय तर त्या प्रॉपर्टी 1 नुसार bxy × byx हे तर आपल्याला माहिती आहे. म्हणजे आर स्क्वेअर इज नथिंग बट दी प्रॉडक्ट ऑफ 2 रिग्रेशन कोइफिशियंट्स. त्यामुळे आपण आर स्क्वेअरची व्हॅल्यू bxy × byx पुट केली. मग आता यातला कोणता तरी एक रिग्रेशन कोइफिशियंट आपण दुसऱ्या बाजूला नेला तर काय मिळेल बघा आपल्याला bxy इज <= 1/byx. आता यातला जर समजा byx > 1 असेल तर तो 1/byx आपल्याला काय होणार आहे व्हॅल्यू <1च मिळणार आहे आणि त्याच्यापेक्षा तुमचा bxy लहान असणार आहे <= असणार आहे. त्यामुळं इफ byx इज > 1 देन bxy मस्ट बी <1 अँड व्हाईस वर्सा. हे उलटं होऊ शकतं. म्हणजे bxy इज <1/byx जसं आहे तसं bxy दुसऱ्या बाजूला नेलं तर byx इज <= 1/bxy असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तिथं आपण म्हणणार इफ bxy इज > 1 देन byx मस्ट बी <1 अँड व्हाईस वर्सा अशा पद्धतीनं. म्हणजे दोन्हीपैकी कुठला जरी आपण दुसऱ्या साईडला नेला तरी त्यातला एक पेक्षा मोठा असेल तर दुसरा एकपेक्षा लहान निश्चितपणानं होणार आहे. सो सेकंड प्रॉपर्टी इज ऑल्सो प्रूव्ड हियर. नाउ थर्ड प्रॉपर्टी इज arithmetic mean of regression coefficients is > r. म्हणजे आपले जे रिग्रेशन कोइफिशियंट्स आहेत त्या रिग्रेशन कोइफिशियंट्सचा आपण अरिथमेटिक मीन जर घेतला तर तो अरिथमेटिक मीन हा कार्ल पिअर्सन्स कोरिलेशन कोइफिशियंट त्या दोन व्हेरिएबलमधला त्याच्यापेक्षा > असतो. ग्रेटर तरी असतो नाहीतर = तरी असतो रिग्रेशन कोइफिशियंटमधला अरिथमेटिक मीन. सो हे आपल्याला प्रूव्ह करत असताना आपण काय करणार आहोत तर आपल्याला जे काय आधी दिले प्रूव्ह करायला ते ट्रू आहे असं आपण म्हणणार आणि मग ते सॉल्व करत जाऊन एक अशी आपल्याला स्टेप मिळेल की जी युनिव्हर्सली ट्रू असेल. अशा स्टेपपर्यंत आपण गेलो तर ह्याचा अर्थ आपण जे काय आधी अज्युम केलं आहे दॅट इज ऑल्सो ट्रू. त्यामुळे जे काय आपल्याला दिलं आहे प्रूव्ह करायला त्याला आपण ट्रू आहे असं आपण समजणार. ॲज्युम दॅट द अबाव इनइक्वॅलिटी होल्ड्स. म्हणजे अबाव इनइक्वॅलिटी खरी आहे असं आपण गृहीत धरलं तर आपण काय सॉल्व करणार बघा bxy + byx/2 इज > r. मग मी काय केलं 2 डिनॉमिनेटरला जर 2 आहे तो दुसऱ्या बाजूला नेऊन ट्वाईस r केला आणि bxy आणि byxच्या किमती तिथं पुट केल्या सेकंड स्टेपला. दॅट इज r × σx/σy + r × σy/σx which is > twice r. Now त्यातून काय केलं मी समजा r जो आहे तो कॉमन काढला आणि r कॉमन काढला तर इकडच्या बाजूचा एक r म्हणजे RHSचा एक r आणि LHSचा r ते कॅन्सल होतील आणि मग काय होईल इकडं जे ॲडिशन आहे त्या ॲडिशनसाठी मला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला टर्म काय मिळेल σ² x + σ² y अपॉन σx σy विच इज > 2 अशा पद्धतीने मला ती टर्म मिळेल. नंतर मी काय करतो σx σy जे डिनॉमिनेटरला आहे ते काय करतो न्यूमरेटरला दुसऱ्या साईडला जाईल ते. त्यामुळे σ² x + σ² y इज > 2 × σx σy असं होईल आणि ते RHSला जे 2 σx σy होतं ते LHSला घेतल्यानंतर σx² + σy² - 2 टाइम्स σx σy विच इज > 0 असं ते आपल्याला मिळेल. आणि दिस इज नथिंग बट द स्क्वेअर ऑफ σx - σy and this square between two variances which is > 0 असं आपल्याला ते मिळेल. आता σx आणि σy are the always non-negative quantities and the difference between these two and its square it will be always non-negative and which is
ऑलवेज ट्रू आणि हे ऑलवेज ट्रू आहे. दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. सो आवर ॲझम्पशन दॅट bxy प्लस byx अपॉन 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू r इज अ करेक्ट. हे जे अजम आपण केलं होतं ते करेक्ट आहे असं आपल्याला लक्षात येतं, कारण आपल्याला एक ते सॉल्व करत गेलं तर आपल्याला एक युनिव्हर्सल ट्रूथ मिळते थोडक्यात, विच इज ऑलवेज ट्रू. सो we will get we can prove the property number 3. In this way we have proved property number 3. Now next point, angle between two regression lines. आता आपल्या ज्या रिग्रेशन लाईन्स आहेत, आता आपल्याला माहिती आहे की दोन व्हेरिएबल आपले असताना there are two regression lines, y on x and x on y. Both intersects at the point x bar comma y bar, means x bar comma y bar is a point of intersection of these two regression lines. आता ह्या दोन्ही रिग्रेशन लाईन एकमेकांना जर कोइन्साइड होत असतील तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये कोणता तरी अँगल तयार होत असेल. सो मग त्यामध्ये जो अँगल तयार होतो त्यापैकी जो ॲक्यूट अँगल आहे त्या ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला काय आहे, किंवा व्हॉट इज द एक्सप्रेशन ऑफ दॅट ॲक्यूट अँगल बिटवीन टू रिग्रेशन लाईन्स. ॲक्यूट अँगल मीन्स काय म्हणतो त्याला आपण, द अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन इक्वल टू 90 डिग्री असं आपण त्याला म्हणूया. दॅट इज नोन ॲज अ ॲक्यूट अँगल. मग त्या ॲक्यूट अँगल जो आहे त्याचं एक्सप्रेशन काय आहे किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे, दोन रिग्रेशन लाईन्स मधल्या ॲक्यूट अँगल कसा आपण काढणार आहोत कुठल्या फॉर्म्युल्यानं, तो फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. तर इथं स्टेटमेंटमध्ये वी हॅव इफ थीटा इज अ ॲक्यूट अँगल बिटवीन टू रिग्रेशन लाईन्स देन tan theta is equal to 1 minus r square upon mod r into sigma x sigma y upon sigma square x plus sigma square y, and that is theta is equal to tan inverse of, in curly bracket, in small bracket, 1 minus r square small bracket complete divided by mod r into sigma x sigma y upon sigma square x plus sigma square y. अशा पद्धतीनं आपल्याला त्या ज्या रिग्रेशन लाईन्स असतील त्या एकमेकांना कोइन्साइड झाल्यानंतर इंटरसेक्ट केल्यानंतर, मी कोइन्साइड ऐवजी इंटरसेक्ट केल्यानंतर जो ॲक्यूट अँगल असतो तो ॲक्यूट अँगल या फॉर्म्युल्यानं काढला जातो, किंवा तो किती येतोय तो या पद्धतीनं आपण काढू शकतो. नाउ वी हॅव टू प्रूव्ह धिस फॉर्म्युला. टू प्रूव्ह धिस फॉर्म्युला वी यूज दी concept of mathematics, that is acute angle between two straight lines. Let theta is the acute angle between two straight lines of the form y1 is equal to a1 plus m1 x1 and y2 is equal to a2 plus m2 x2. Then we know that tan theta is equal to mod of m1 minus m2 upon m1 plus m1 m2. म्हणजे या पद्धतीने मी त्या डायग्राम जी दाखवली आहे त्या डायग्राममध्ये समजा दोन रिग्रेशन लाईन्स आहेत, एक y1ची आणि y2ची अशा दोन लाईन्स आहेत असं समजूया. त्यांची इक्वेशन आर इक्विव्हॅलंट टू दी इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन आहेत असं आपण 2 मिनटं गृहीत धरलं तर त्याचा थीटा अँगल म्हणजे असा जो 90 डिग्रीपेक्षा लहान असतो त्याला आपण थीटा म्हणतो. अशा पद्धतीचा थीटा अँगल किती आहे हे कसं आपण कॅल्क्युलेट करणार किंवा काढणार, तर आपल्याला तो फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर त्यासाठी आपण ॲक्यूट अँगल बिटवीन द टू स्ट्रेट लाईन्स आपण त्याचा आधार घेऊन ते प्रूव्ह करणार आहोत. समजा दोन स्ट्रेट लाईन आहेत, y1 इज इक्वल टू a1 प्लस m1 x1 अँड y2 इज इक्वल टू a2 प्लस m2 x2. तर त्यातला ॲक्यूट अँगल आपण कसा लिहितोय तर इथं फॉर्म्युला लिहिला आहे tan थीटा इज इक्वल टू मॉड m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. ओके, तर ह्याचा आपण वापर करणार आहोत. आता आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडं आपल्या दोन्ही रिग्रेशन लाईन्स आहेत. रिग्रेशन लाईन, इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन y ऑन x अँड इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन x ऑन y. ह्या दोन्ही इक्वेशन जी आहेत दॅट आर स्ट्रेट लाईन्स. या दोन्हीसुद्धा आपले जे रिग्रेशन लाईन्स आपण म्हणतोय त्या स्ट्रेट लाईन्सच आहेत. त्यामुळे त्यांच्यातला ॲक्यूट अँगल आपण अशा पद्धतीने या फॉर्म्युल्यानं काढू शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागेल, m1 m2ची व्हॅल्यू काय आहेत त्या आधी फाइंड कराव्या लागतील. ओके, सो लिस्ट स्क्वेअर इक्वेशन ऑफ the line of regression of y on x is, काय ते इक्वेशन आहे तर y is equal to y bar plus byx into bracket x minus x bar असं ते इक्वेशन आहे y on x चं रिग्रेशन इक्वेशन.
and the equation of line of regression x on y is x is equal to x bar plus bxy in bracket y minus y bar हे असं आहे. ओके, आता मी काय केलं, माझं जे रिग्रेशन इक्वेशन आहे एक्स ऑन वायचं, त्याला मी काय करणार आहे, वायच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे वाय इज इक्वल टू समथिंग अशी मला ती व्हॅल्यू मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने मला ती कन्वर्ट करायचं आहे. ओके, त्यामुळे पहिल्यांदा काय होईल, तर पहिल्यांदा मी जो एक्स बार आहे तो एल एच एसला नेल्यानंतर एक्स मायनस एक्स बार होईल मला, आणि नंतर जो बी वाय एक्स इकडं मल्टिप्लायर आहे तो तिकडे डिवाइड होईल. त्यामुळे वाय मायनस वाय बार इज इक्वल टू 1 अपॉन बी एक्स वाय इंटू एक्स मायनस एक्स बार अशी मला टर्म मिळेल. आणि मग तो मायनस एक्स बार आहे तो आर एच एसला नेल्यानंतर प्लस होईल. सो वाय इज इक्वल टू वाय बार प्लस 1 अपॉन बी एक्स वाय इंटू एक्स मायनस एक्स बार, दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 बघितली तर दोन्हीही इक्वेशन हे वाय ऑन एक्सची असल्यासारखी वाटत आहेत आपल्याला, पण ती वाय ऑन एक्सची नसून पहिलं जे आहे वाय ऑन एक्सचं आणि दुसरं जे आहे एक्स ऑन वायचं, पण फक्त एक्स ऑन वायचं जे इक्वेशन आहे ते वायच्या फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. सो हेन्स फ्रॉम दी स्ट्रेट लाईन इक्वेशन 1 अँड 2, आणि हे दोन्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 स्ट्रेट लाईनचीच आहेत. सो वी हॅव m1 इज इक्वल टू, यातला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे जर स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनशी कम्पेअर केली तर y1 आणि y2 ही जी इक्वेशन वरती लिहिलेली आहे त्याशी कम्पेअर केली तर मला m1 म्हणजे काय मिळेल, byx मिळेल, आणि m2 इज इक्वल टू काय मिळेल, 1 अपॉन bxy असं मिळेल. सो युझिंग दीज व्हॅल्यूज ऑफ m1 अँड m2 वी गेट, आपल्याला काय मिळणार आहे, तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू m1 m2च्या पुट करणार आहेत. फॉर्म्युला कुठला, tan थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2 त्याचा मॉड. यामध्ये m1 m2च्या व्हॅल्यू आपल्याला जे मिळाले आहेत ते आपण पुट करणार आहोत. तर त्या पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, पुट केला m1 ची व्हॅल्यू पुट केली, मॉड ऑफ tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 ची व्हॅल्यू पुट केली byx मायनस m2 ची व्हॅल्यू पुट केली 1 अपॉन bxy अपॉन 1 प्लस m1 किती आहे bxy, m2 किती आहे 1 अपॉन bxy, m1 byx आणि m2 1 अपॉन bxy त्याचा मॉड आपण घेणार आहोत. आता हे काय करणार आहोत आपण, नेक्स्ट स्टेपला सिम्प्लिफाय करणार आहोत. म्हणजे जे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे आहे ते सगळ्या गोष्टी तिथं आपण करणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप काय आपली, tan थिटा इज इक्वल टू byx इंटू bxy मायनस 1 अपॉन bxy अशी आपल्याला ती टर्म मिळेल क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, डिवायडेड बाय bxy प्लस byx अपॉन bxy अशी दुसरी टर्म मिळेल, डिनॉमिनेटरची टर्म आपल्याला मिळेल. कारण 1 प्लस पुढची जी टर्म आहे ती काय byx अपॉन bxy आहे, त्यामुळं ती तिथं काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना bxy प्लस byx अपॉन bxy असं आपल्याला ते मिळेल. आता न्यूमरेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो bxy आहे आणि डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो bxy, त्यामुळं सेम टर्म तिथं डिनॉमिनेटरमध्ये आहे, न्यूमरेटरच्या आणि डिनॉमिनेटरमध्ये. सो bxy कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळेल, tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ byx इंटू bxy मायनस 1 अपॉन bxy इंटू byx, सॉरी bxy प्लस byx असं आपल्याला ते मिळेल. नाव bxy आणि byxच्या मी व्हॅल्यूज पुट केल्या तर मला काय मिळेल बघा, tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ r इंटू सिग्मा y अपॉन सिग्मा x इंटू r इंटू सिग्मा x अपॉन सिग्मा y मायनस 1 डिवायडेड बाय r इंटू सिग्मा x अपॉन सिग्मा y प्लस r इंटू सिग्मा y अपॉन सिग्मा x असं मिळेल. मग यात दोन आपण काय करणार आहोत, न्यूमरेटरला काय होईल बघा, न्यूमरेटरच्या न्यूमरेटरमध्ये सिग्मा y आहे, डिनॉमिनेटरमध्ये सिग्मा y आहे. न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये परत सिग्मा एक्स, डिनॉमिनेटरमध्ये पण सिग्मा एक्स आहे, ते कॅन्सल होतील, फक्त आर स्क्वेअरला येईल, आर इंटू आर. सो आर स्क्वेअर मायनस 1 न्यूमरेटरला येईल, डिनॉमिनेटरला काय येईल बघा, डिवायडेड बाय तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला बेरीज करावी लागेल, त्यामुळं आर इंटू सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस आर इंटू सिग्मा स्क्वेअर वाय अपॉन सिग्मा एक्स सिग्मा वाय अशा पद्धतीने डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला मिळेल. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला तो येईल, त्यामुळे पुढची स्टेप कशी लिहिली आहे बघा मी, tan थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ r स्क्वेअर मायनस 1 अपॉन r
इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर आणि सिग्मा वाय स्क्वेअर किंवा सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर वाय असं पण म्हणू शकतो आपण. आता याचा जर मॉड आपल्याला काढून टाकायचा झाला तर पहिली गोष्ट काय आहे, मॉड काढून टाकायचा झाला तर म्हणजे ऑलवेज ती व्हॅल्यू नॉन निगेटिव्ह यायला पाहिजे. आपल्याला फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यूचा विचार करायचा आहे. तर सिग्मा एक्स सिग्मा वाय ऑलवेज नॉन निगेटिव्ह, सिग्मा स्क्वेअर एक्स सिग्मा स्क्वेअर वाय ऑलवेज नॉन निगेटिव्ह. त्यामुळे त्याचा मॉड ठेवला काय नाही ठेवला काय सारखंच आहे. आता आरची व्हॅल्यू तुमची -1 टू +1 मध्ये लाय होत असते. त्यामुळे आरची व्हॅल्यू -1 जर आली तर मग त्याचा मॅग्निट्यूड व्हॅल्यू आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे तो मॉड काय होईल, आरला आपल्या जाईल. आणि r² - 1 जे होतं त्याचा मॉड आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला r² हा तुमचा <= 1 असतो. म्हणजे जास्तीत जास्त तो r² 1 असेल, नाहीतर त्याच्यापेक्षा कमीच व्हॅल्यू असते r² ची. त्यामुळं जर त्याला मॉडचं साईन आपल्याला द्यायचं नसेल तर 1 - r² आपल्याला करावं लागेल. कारण r² हा <= 1 असल्या कारणानं मॅक्सिमम r² ची व्हॅल्यू 1, तर ती 1 ठेवली तर 1 - 1 0 होईल आणि इतर वेळेला ती 1 पेक्षा लहानच असणार आहे, 1 आणि 1 पेक्षा लहान. त्यामुळे 1 - लहान व्हॅल्यू ऑलवेज नॉन निगेटिव्ह येणार आहे. त्यामुळं r² - 1 मॉड ऑफ r² - 1 लिहिण्याऐवजी मी काय केलं, 1 - r² असं लिहिलं. त्यामुळे ती व्हॅल्यू काय होईल, ऑलवेज नॉन निगेटिव्ह येईल. त्यामुळे tan θ = 1 - r² डिवायडेड बाय मॉड r इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर वाय अशी टर्म आपल्याला मिळेल tan θ ची. आणि मग θ आपल्याला पाहिजे असेल तर θ tan इनवर्स ऑफ in curly bracket 1 - r² upon mod r into sigma x sigma y upon sigma square x plus sigma square y अशी आपल्याला ते एक्सप्रेशन मिळेल थीटाच. ते थीटा तुमची व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला तर तुम्हाला सिग्मा स्क्वेअर एक्स सिग्मा स्क्वेअर वाय माहीत असेल आणि आर माहीत असेल तर डायरेक्टली तुम्ही थीटा त्यातून काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता की बाबा इतकी व्हॅल्यू येऊ शकते थीटाची. पण हे अंडर द कंडिशन दॅट r² <= 1, सिग्मा x is greater than 0, सिग्मा y is greater than 0 अशा असताना ही थीटाचं एक्सप्रेशन आपल्याला मिळते. मग आता काही पर्टिक्युलर केसेस आपण जर या थीटाच्या बघायच्या झाल्या तर इफ r = 0, समजा कोरिलेशन कोइफिशियंट दोन व्हेरिएबलमधलं 0 असेल, म्हणजे ते दोन्ही कोरिलेशन कोइफिशियंट जर समजा अनकोरिलेटेड असतील तर त्या रिग्रेशन लाईन्समधला तुमचा जो काय अँगल आहे तो किती येईल. ओके, त्यामुळं आर जर 0 असेल तर इथं बघा आरची व्हॅल्यू 0 पुट केली तर मॉड आर जिथं आहे डिनॉमिनेटरला तिथं 0 पुट केला तर डिनॉमिनेटर तुमचा 0 झाला तर सगळी टर्म तुमची इन्फिनिटी होणार. आणि टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी किंवा tan θ = इन्फिनिटी ज्या वेळेला येतो किंवा टॅन इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी ज्या वेळेला आपल्याला मिळतो त्यावेळेला tan इनव्हर्स ऑफ इन्फिनिटी इज ऑलवेज = π/2 और 90 डिग्री. म्हणजे ज्या वेळेला थीटा हा π/2 असतो त्यावेळेला tan इनव्हर्स आपल्याला काय मिळतो, त्या थीटासाठी इन्फिनिटी मिळत असतो. त्यामुळे tan θ = इन्फिनिटी असेल तर θ = आयदर π/2 और 90 डिग्री. त्यामुळे जर तुमचा कोरिलेशन कोइफिशियंट ज्या वेळेला 0 असतो म्हणजे दोन व्हेरिएबल ज्या वेळेला अनकोरिलेटेड असतात तेव्हा दीज टू लाईन्स ऑफ रिग्रेशन आर परपेंडिक्युलर. म्हणजे दोन लाईन्स ऑफ रिग्रेशन त्यावेळेला काय असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार. म्हणजे आपल्याकडे लाईन्स ऑफ रिग्रेशन दिलेले आहेत आणि त्या लाईन्स ऑफ रिग्रेशन जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो, देयर इज नो कोरिलेशन बिटवीन दीज टू व्हेरिएबल्स. आता दुसरी गोष्ट, समजा इफ r इज प्लस और -1, r हा तुमचा +1 किंवा -1 असा असेल तर बघा r जर +1 झाला तर r² = 1 होणार. r -1 असला तरी सुद्धा r² = 1च होणार. सो 1 - 1 किती होणार, 0. सो ती टर्म जर 0 झाली तर बाकीच्या सगळ्या मल्टिप्लिकेशन मधून काय होणार, 0 होणार. सो tan इनवर्स 0 आपल्याला मिळेल. दॅट इज tan θ = 0, दॅट इज नथिंग बट θ = tan इनवर्स ऑफ 0. आणि tan इनवर्स ऑफ 0 म्हणजे θ = एक तर पाय असायला पाहिजे म्हणजे 0 डिग्री असायला पाहिजे किंवा 180 डिग्री असायला पाहिजे. बरोबर, एकतर तो θ 0 असायला पाहिजे किंवा 180 डिग्री असायला पाहिजे. आता तो θ 0 आहे म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही लाईन्स ज्या आहेत त्या एकतर काय असतील, पॅरलल असतील किंवा मग कोइन्साइड होत असतील एकमेकांना.
आता पॅरलल असतील का कोइन्साइड असतील हे आपण कसं ठरवणार? या दोन्हीपैकी नेमकं काय असेल? तर पॅरलल असण्याचा संभव तिथं असू शकत नाही दोन्ही रिग्रेशन लाईन. दो द थीटा बिटवीन टू रिग्रेशन लाईन्स, टू पॅरलल लाईन्स इज अ 0 और 180 डिग्री जरी असला तरी त्या दोन्ही रिग्रेशन लाईन हा पॅरलल आहेत असं आपण का म्हणणार नाही? कारण आपल्याला माहिती आहे की एक्स बार आणि वाय बार, एक्स बार कॉमा वाय बार हा त्या दोन्ही लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो. म्हणजे त्या दोन्ही लाईन एकमेकांना छेदतात. मग छेदत असणाऱ्या लाईन कधीही पॅरलल असण्याची शक्यता नसते किंवा पॅरलल असत नाही. याचा अर्थ असा की त्या दोन लाईन जर एकमेकांना छेदत असतील आणि त्यातला अँगल जर 180 किंवा 0 डिग्री असेल तर त्या दोन लाईन ह्या वेगळ्या नसून एकच असतील. म्हणजे याचा अर्थ त्या दोन्ही लाईन एकमेकांना कोइन्साइड्स असतील, एकावरच दुसरी लाईन लाय होत असेल असा अर्थ आहे त्याचा. सो whenever r is equal to plus or minus 1 then theta between these two regression line is 0 degree or 180 degree or that is pi in radian format. म्हणजे आपण जर दोन रिग्रेशन लाईन एकमेकांना कोइन्साइड होत असतील तर आपण डायरेक्टली म्हणू शकतो त्यामध्ये एक तर परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे किंवा परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन आहे. अशा पद्धतीने आपण काही पर्टिक्युलर केसेससाठी इंटरप्रिटेशन करू शकतो थीटाचं. Now next point is effect of change of origin and scale on regression coefficient. आता regression coefficient वरती चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केलचा काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं आहे. आता त्याचं स्टेटमेंट असं सांगतं की द रिग्रेशन कोएफिशिएंट्स आर इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट इट डिपेंड्स ऑफ चेंज ऑफ स्केल. डिपेंड्स ऑन द चेंज ऑफ स्केल. म्हणजे तुम्ही ओरिजिन जर चेंज केला तर रिग्रेशन कोएफिशिएंटवरती कोणताही परिणाम होत नाही, परंतु स्केल जर चेंज केलं तर मात्र तुमच्या रिग्रेशन कोएफिशिएंटवरती परिणाम होऊ शकतो त्या चेंज ऑफ स्केलचा, असं आपलं स्टेटमेंट सांगतं. चेंज ऑफ ओरिजिन करणं म्हणजे काय करणं हे मी खूप वेळाला सांगितलं आहे. तर तुमच्या ओरिजिनल व्हेरिएबलमधून एखादा कॉन्स्टंट सबस्ट्रॅक्ट करणं किंवा एखादा कॉन्स्टंट ॲड करणं म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन करणं. आणि चेंज ऑफ स्केल करणं म्हणजे काय? तर तुमच्या व्हेरिएबलला एखाद्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करणं किंवा एखाद्या कॉन्स्टंटनं डिवाइड करणं, दॅट इज अ चेंज ऑफ स्केल. तर ह्या चेंज ऑफ स्केलचा तुमच्या रिग्रेशन कोएफिशिएंटवरती परिणाम होतो, मात्र चेंज ऑफ ओरिजिनचा कोणताही परिणाम रिग्रेशन कोएफिशिएंटवरती होत नाही असं आपल्याला हे स्टेटमेंट सांगते. मग आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. नाउ वी हॅव टू प्रूव्ह दॅट. कन्सिडर बायवेरिएट डेटा xi, yi for I running from 1, 2, 3, 4 to n on xy variables. Let us transform the variable xy to u and v by changing origin and scale as. त्यांचा आपण ओरिजिन चेंज करणार आहोत आणि स्केल पण चेंज करणार आहोत. ते कशाप्रमाणे करणार आहोत? खाली त्यांचं दिलंय u इज इक्वल टू x मायनस a अपॉन h अँड v इज इक्वल टू y मायनस b अपॉन k. अशा पद्धतीने आपण त्याचा काय करणार आहोत? चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल करणार आहोत. एक्स मायनस ए केला म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन केला आणि डिवायडेड बाय एच केला म्हणजे काय केला? चेंज ऑफ स्केल केला. तसंच वाय मध्ये मधून बी मायनस केला म्हणजे चेंज ऑफ ओरिजिन केला आणि डिवायडेड बाय के केला म्हणजे चेंज ऑफ स्केल केला. अशा पद्धतीने दोन्ही व्हेरिएबलमध्ये एक्स आणि वाय मध्ये आपण काय केले? चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल केले. त्याच्यामुळे आपल्याला दोन नवीन व्हेरिएबल मिळाले यू अँड व्ही, त्याला आपण म्हणतोय. तर यू अँड व्हीचा जो रिग्रेशन कोएफिशिएंट असतील ते तुमच्या रिग्रेशन कोएफिशिएंट ऑफ एक्स आणि वाय ह्यामधले जे असणार आहेत त्याच्यात काय बदल होऊन ते यू अँड व्हीचे रिग्रेशन कोएफिशिएंट तुम्हाला मिळतील ते आपल्याला बघायचं आहे. तर ए कॉमा बी एच अँड के आर एनी कॉन्स्टंट वेअर एच इज नॉट इक्वल टू 0 अँड के इज नॉट इक्वल टू 0. देन वी हॅव सीन दॅट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड चेंज ऑफ स्केल प्रोव्हाइडेड दॅट साइन ऑफ एच अँड के आर सेम. अदरवाइज r of xy is minus r of uv, that is r of uv is equal to minus r of xy. हे आपल्याला माहिती आहे की तुमच्या चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केलचा रिग्रेशन कोएफिशिएंट वरती काहीही परिणाम होत नाही जोपर्यंत एच आणि के चे साइन सेम आहेत तोपर्यंत. नाहीतर काय होतं? मग फक्त काय होतं? साइन चेंज होतं रिग्रेशन कोएफिशिएंटचं, एवढाच फरक पडतो त्यामध्ये. अँड द स्टँडर्ड डेविएशन इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट इट डिपेंड्स ऑन द चेंज ऑफ स्केल. तुमच्या स्टँडर्ड डेविएशनवरती सुद्धा चेंज ऑफ ओरिजिनचा काहीही फरक पडत नाही,
पण तुमच्या चेंज ऑफ स्केलचा मात्र त्याच्यावरती फरक पडतो. सो thus we have the result RUV is equal to RXY and minus RXY. RXY कधी when H and K have same sign आणि minus RXY कधी when H and K have different sign. आणि sigma U is equal to sigma X upon mod of H. This is the effect of change of origin and scale on standard deviation SD. म्हणजे तुमच्या ओरिजिनल व्हेरिएबलला त्या व्हेरिएबलचा चेंज ऑफ स्केल केलेलं जे काय कॉन्स्टंट असेल त्या कॉन्स्टंटच्या मॉड्युलस व्हॅल्यूने जर डिवाइड केलं तर आपल्याला नवीन व्हेरिएबल यू जो आहे त्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन मिळेल. तशीच केस व्ही व्हेरिएबलच्या बाबतीत त्याचाही स्टँडर्ड डेव्हिएशन वरी सांगितल्याप्रमाणेच मिळेल. वायच्या स्टँडर्ड डेव्हिएशनला त्या चेंज ऑफ स्केलच्या पॅरामीटरनी किंवा कॉन्स्टंटच्या मॉड्युलस व्हॅल्यूने डिवाइड केलं तर आपल्याला व्ही या व्हेरिएबलचा स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतो. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि ह्या दोन गोष्टींनीच काय झालंय तुमचा रिग्रेशन कोइफिशियंट तयार झालाय. त्यामुळे ह्याच्यावरती ज्या पद्धतीचे परिणाम आहेत त्यासारखेच सिमिलर रिग्रेशन कोइफिशियंटवरती परिणाम होणार आहेत. मग आपल्याला दोन गोष्टी माहिती आहेत काय, तर BVU वी नो दॅट BVU चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, RUV इंटू सिग्मा व्ही अपॉन सिग्मा यू. हा फॉर्म्युला माहिती आहे. रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ व्ही डिपेंड्स ऑन यूचा RUV इंटू सिग्मा व्ही अपॉन सिग्मा यू अशा पद्धतीचा तो फॉर्म्युला असतो. मग BVU मध्ये चेंज ऑफ स्केलचा परिणाम जो दिसणार आहे तो परिणाम म्हणजे आर आणि सिग्मा व्ही आणि सिग्मा यू मध्ये जो परिणाम आहे त्याचा एकत्रित तो दिसणार आहे. मग आपण सिग्मा व्ही आणि RUVच्या व्हॅल्यू आपण तिथं पुट केल्या सगळ्या तर आपल्याला काय मिळेल बघा, BVU इज इक्वल टू RXY इंटू सिग्मा व्हीची व्हॅल्यू पुट केली सिग्मा वाय अपॉन मॉड के डिवायडेड बाय सिग्मा एक्स अपॉन मॉड एच. हे कधी साईन दोघांच्या सेम असतील एच एन केच्या त्यावेळेला आणि साईन जर अपोजिट असतील एकमेकांच्या तर काय येणार मायनस RXY इंटू सिग्मा वाय अपॉन मॉड के डिवायडेड बाय सिग्मा एक्स अपॉन मॉड एच अशा पद्धतीने मिळेल. ते सिम्प्लिफाय आपण केलं तर ज्या वेळेला एच एन केचे साईन सेम असतील त्यावेळेला आपल्याला काय एक्सप्रेशन मिळेल BVU साठी RXY इंटू मॉड एच अपॉन मॉड के इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. हे कधी वेन एच एन के हॅव सेम साईन आणि वेन एच एन के आर डिफरंट साईन हॅव डिफरंट साईन त्यावेळेला मायनस RXY इंटू मॉड एच अपॉन मॉड के इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स अशा पद्धतीने मिळेल वेन एच एन के हॅव डिफरंट साईन. मग आता तुम्ही इथं बघितलं तर एच मॉड के हे बाजूला घेतलं तर RXY सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स याच्याबद्दल तुम्ही जर बघितलं तर ते म्हणजे BYX आहे तुमचा बरोबर. सो त्याच्याबद्दल मी BYX ची व्हॅल्यू ठेवतो. सो BVU इज इक्वल टू एक म्हणजे काय असू शकतं मॉड एच अपॉन मॉड के इंटू BYX हा चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केलचा परिणाम इफ एच अँड के हॅव सेम साईन. ते तुमचे स्केल पॅरामीटर जे आहेत स्केल चेंज करण्याचे कॉन्स्टंट त्यांचे साईन जर सेम असतील त्यावेळेला अशा पद्धतीचा परिणाम होतो आणि जर साईन अपोजिट असतील तर मॉड मायनस मॉड एच अपॉन मॉड के इंटू BYX अशा पद्धतीनं जर एच आणि केचे अपोजिट साईन असतील त्यावेळेला त्याच्यावरती परिणाम होतो. तसंच सिमिलर रिझल्ट्स होल्ड फॉर दी BUV साठी स्वतः सिमिलर रिझल्ट होणार. फक्त काय होते ते तुमचे स्केल कॉन्स्टंट जे आहे ते फक्त न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला अशा पद्धतीने ते चेंज होतील फक्त. मग आपल्याला काय मिळेल चेंज ऑफ स्केलचा इफेक्ट BUV इज इक्वल टू मॉड के अपॉन मॉड एच इंटू BXY इफ एच अँड के हॅव सेम साईन अँड मायनस मॉड के अपॉन मॉड एच into BXY if H and K have opposite signs. So from above expressions of BVU and BUV, it is clear that the regression coefficients are independent of change of origin but depends on the change of scale.
म्हणजे तुम्ही वरच्या एक्सप्रेशनमध्ये बघितलं तर कुठेही चेंज ऑफ ओरिजिन केलेले जे कॉन्स्टंट आहेत ते येत नाहीत, फक्त चेंज ऑफ स्केल केलेले कॉन्स्टंट आहेत ते येत आहेत. म्हणजे याचा अर्थ फक्त रिग्रेशन कोइफिशियंटवरती कुणाचा परिणाम होतोय? चेंज ऑफ स्केलचा परिणाम होतोय. सो आपण म्हणू शकतो काय? रिग्रेशन कोइफिशियंट्स आर इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट डिपेंड्स ऑन चेंज ऑफ स्केल. आता ह्यातला एच आणि के जर इक्वल असतील तर मात्र हे दोन्ही तुमचे काय असणार आहेत? रिग्रेशन कोइफिशियंट इक्वल असणार आहेत. बी यू व्ही इज इक्वल टू बी एक्स वाय आणि बी व्ही यू इज इक्वल टू बी वाय एक्स अशा पद्धतीने असेल. फक्त इक्वल असतील आणि साईन जर अपोजिट असतील तर मग तर साईनमध्ये थोडासा डिफरन्स येईल. बी यू व्ही इज इक्वल टू मायनस बी एक्स वाय आणि बी व्ही यू इज इक्वल टू मायनस बी वाय एक्स अशा पद्धतीने ते येईल. नाव कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन. कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन आपण बघणार आहोत. तर कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन इज नथिंग बट दी रेशो ऑफ एक्सप्लेन्ड व्हेरिएशन टू दी टोटल व्हेरिएशन. दॅट इज नथिंग बट दी कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. म्हणजे टोटल व्हेरिएशनच्या प्रमाणात त्या रिग्रेशन इक्वेशनमुळं किंवा त्या रिग्रेशन फंक्शनमुळं जे काय किंवा त्या तुमच्या इफेक्ट व्हेरिएबल जो आहे रिस्पॉन्स व्हेरिएबल आहे तर त्या रिस्पॉन्स व्हेरिएबलमध्ये नेमकं तुमच्या त्या रिग्रेसर व्हेरिएबलमध्ये किती व्हेरिएशन आले हे जे प्रमाण असतं दॅट इज आर स्क्वेअर किंवा त्यालाच आपण कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन असं म्हणतो. डेफिनेशन इज नथिंग बट दी रेशो ऑफ एक्सप्लेन्ड व्हेरिएशन ड्यू टू रिग्रेशन टू दी टोटल व्हेरिएशन इन द रिस्पॉन्स व्हेरिएबल is called as coefficient of determination. म्हणजे तुमच्या रिस्पॉन्स व्हेरिएबलमध्ये जे काय टोटल व्हेरिएशन येत आहे त्यापैकी रिग्रेशनमुळं किंवा रिग्रेसर व्हेरिएबलमुळं फक्त येणारं जे व्हेरिएशन असतं त्याचा रेशो घेतला तर तो म्हणजे तुमचा कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन असतो. सो एक्सप्लेन्ड व्हेरिएशन इज नथिंग बट आर स्क्वेअर इंटू सिग्मा वाय स्क्वेअर. We get coefficient of determination is equal to r square into sigma y square upon sigma y square, that is equal to small r square. So coefficient of determination measures the strength of regression. Larger the value of r square, more powerful the regression model. म्हणजे रिग्रेशन मॉडेल आपण जे काही फिट करणार आहोत त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आपल्याला r square वरून लक्षात येते. It is nothing but the amount of variation in the response variable किंवा त्याला आपण म्हणतो पर्सेंटेज ऑफ व्हेरिएबल इन द रिस्पॉन्स व्हेरिएबल ड्यू टू द रिग्रेसर असं सुद्धा आपण त्याला आर स्क्वेअर म्हणू शकतो व्हेन आर स्क्वेअर व्हॅल्यू इज कन्वर्टेड इन टू द पर्सेंटेज. सो कोइफिशियंट ऑफ कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन मेजर्स द स्ट्रेंथ ऑफ अ रिग्रेशन मॉडेल. सो जितकी आर स्क्वेअरची व्हॅल्यू जे असतं तितकं रिग्रेशन मॉडेल हे तुमचं पॉवरफुल असतं किंवा स्ट्रॉंग असतं. त्याच्यावरून आपल्याला रिस्पॉन्स व्हेरिएबल चांगल्या पद्धतीनं प्रेडिक्ट करता येतो असा त्याचा अर्थ असतो. समजा दोन रिग्रेशन मॉडेल तुमच्याकडे आहेत आणि एकाचा आर स्क्वेअर तुम्हाला समजा 0.75 असेल आणि दुसऱ्याचा आर स्क्वेअर समजा 0.85 असेल तर ज्याचा आर स्क्वेअर 0.85 आहे ज्या रिग्रेशन मॉडेलचा ते रिग्रेशन मॉडेल जास्त व्हेरिएशन तुमच्या रिस्पॉन्स व्हेरिएबलमधलं एक्सप्लेन करते. याचा अर्थ ते रिग्रेशन मॉडेल जे आहे ते तुम्हाला जे प्रेडिक्टेड रिझल्ट तुम्हाला द्यायचा आहे प्रेडिक्शन द्यायचं आहे ते ॲक्युरेट प्रेडिक्शन देऊ शकणार आहे. म्हणजे ते मोस्ट पॉवरफुल तुमचं रिग्रेशन मॉडेल आहे ॲज कम्पेअर्ड विथ द रिग्रेशन मॉडेल हॅव्हिंग आर स्क्वेअर इज इक्वल टू 0.75. सो दिस इज द concept of coefficient of determination. Now we are going to see the difference between regression and correlation. What is the difference between regression and correlation? Now we are going to study these differences. So here correlation gives only the degree and direction of relationship. It does not give exact relationship between two variables. Regression gives exact relationship between two variables such as y is equal to 3x plus 4. correlation आपल्याला फक्त काय करतं
दोघांमध्ये कोणत्या प्रकारचं कोरिलेशन आहे त्याची डिरेक्शन सांगतं आणि डिग्री सांगतं. म्हणजे लो टाईपचा आहे का हायर टाईपचा आहे हे फक्त कोरिलेशन कळतं. म्हणजे एकामध्ये इन्क्रीज झाला तर दुसऱ्यामध्ये पण इन्क्रीज होतोय एवढंच सांगतं, किंवा एकामध्ये डिक्रीज झाला तर दुसऱ्यामध्ये पण डिक्रीज होतोय एवढंच सांगतं, किंवा एकामध्ये इन्क्रीज झाला तर दुसऱ्यामध्ये डिक्रीज होतोय एवढंच आपल्याला सांगतं तुमचं कोरिलेशन, त्याच्यावरनं कळतं. पण रिग्रेशनवरून एक्झॅक्ट रिलेशनशिप आपल्याला मिळते, मॅथमॅटिकल इक्वेशन मिळतं. सो दिस इज द फर्स्ट डिफरन्स बिटवीन रिग्रेशन अँड कोरिलेशन. नेक्स्ट, कोरिलेशन कोइफिशियंट इज अ सिमेट्रिक इन एक्स अँड वाय. म्हणजे याचा अर्थ तुमच्या आर एक्स वाय जो असतो, म्हणजे कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय इज इक्वल टू कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन वाय अँड एक्स, वाय अँड एक्स. म्हणजे एक्सचं वाय बरोबर जे रिलेशन असतं तेच रिलेशन वायचं एक्स बरोबर असतं. म्हणजे आर एक्स वाय हा जो कोइफिशियंटची व्हॅल्यू येते तीच व्हॅल्यू वाय आर वाय एक्सची येते. ह्याला आपण काय म्हणतो, कोरिलेशन कोइफिशियंट इज सिमेट्रिक. पण रिग्रेशन कोइफिशियंटमध्ये तसं असत नाही. बी एक्स वाय अँड बी वाय एक्स आर नॉट सिमेट्रिक. दॅट इज बी एक्स वाय इज नॉट इक्वल टू बी वाय एक्स. सो though correlation coefficient is a symmetric, regression coefficients are not symmetric. Third, correlation coefficient or correlation does not tell which variable is a cause and which variable is effect. Regression clearly indicates which variable is cause and which variable is effect. म्हणजे तुम्हाला फक्त कोरिलेशन वरनं काय करतं, एकामध्ये चेंज झाला, एका व्हेरिएबलमध्ये चेंज झाला तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये पण चेंज होतोय हे फक्त कोरिलेशन वरनं कळतं, जर देयर इज अ सम कोरिलेशन इज देअर. पण नेमकं कोणत्या व्हेरिएबलमध्ये चेंज झाल्यावर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये चेंज होतोय हे काय लक्षात येत नाही. म्हणजे त्यामध्ये कुणामुळं कुणामध्ये चेंज होतोय हे कोरिलेशनवरून लक्षात येत नाही. म्हणजे कॉज इफेक्ट रिलेशनशिप जी आहे ती कॉज इफेक्ट रिलेशनशिप आपल्याला तिथं लक्षात येत नाही कोरिलेशनमध्ये. बट कॉज इफेक्ट रिलेशनशिप इज क्लिअरली इंडिकेटेड बाय दी रिग्रेशन. त्यामध्ये लक्षात येतं की कोणतं व्हेरिएबल कॉज आहे, कोणतं व्हेरिएबल इफेक्ट आहे हे रिग्रेशनवरून आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट डिफरन्स, कोरिलेशन कोइफिशियंट डज नॉट हेल्प इन इस्टिमेशन. रिग्रेशन हेल्प्स इन इस्टिमेशन किंवा रिग्रेशन हेल्प्स इन इस्टिमेटिंग दी व्हॅल्यू ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल ऑर रिस्पॉन्स व्हेरिएबल. कोरिलेशनवरून आपल्याला कोणत्याही, म्हणजे जरी कळत असलं आपल्याला एका व्हेरिएबलमध्ये चेंज झाला तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये चेंज होतो, तर तो नेमका किती चेंज होतो हे माहीत नसल्यामुळं भविष्यात एका व्हेरिएबलची व्हॅल्यू इतकी झाल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू नेमकी किती होईल हे काय आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही किंवा इस्टिमेट करता येत नाही. मात्र रिग्रेशनवरून आपल्याला काय होतं, असं इस्टिमेशन करता येतं. म्हणजे तुमच्या रिग्रेसर व्हेरिएबलची व्हॅल्यू, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबलची व्हॅल्यू जर आपण तिथं पुट केली पर्टिक्युलर, भविष्यात समजा एवढी असेल तर त्यावेळची भविष्यातली वायची व्हॅल्यू जी आहे रिस्पॉन्स व्हेरिएबलची, डिपेंडंट व्हेरिएबलची, ती तुम्हाला डायरेक्ट त्या मॅथमॅटिकल इक्वेशनमुळे प्रेडिक्ट करता येऊ शकते किंवा येते. हा डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये. नेक्स्ट, रिग्रेशन डिस्क्राइब्स द रूल फॉर प्रेडिक्शन ऑफ वन व्हेरिएबल फ्रॉम अनदर अँड कोरिलेशन क्वांटिफाईज इट्स ॲक्युरेसी. म्हणजे तुमचा जो दोन व्हेरिएबलमध्ये जे काय आपण प्रेडिक्शन करणार आहोत, एका व्हेरिएबलवरून दुसऱ्या व्हेरिएबलचं जे प्रेडिक्शन करणार आहोत त्या प्रेडिक्शनचा रूल, म्हणजे त्यातलं मॅथमॅटिकल इक्वेशन, ॲक्च्युअल एक्झॅक्ट रिलेशनशिप आपल्याला रिग्रेशनवरून कळते. मात्र कोरिलेशनवरून काय होतं, त्याची ॲक्युरसी क्वांटिफाय होते. म्हणजे त्याचा आर स्क्वेअर जो आपण बघितलं की नाही, कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन, आर स्क्वेअर हा आरचा स्क्वेअर आहे कोरिलेशन कोइफिशियंटचा. त्यामुळे तो आर जितका स्ट्रॉंग किंवा जितका जास्त मोठा तितकं तुम्ही जे काय रिग्रेशन इक्वेशन किंवा रिग्रेशन इक्वेशन फाइंड केलेलं आहे ते स्ट्रॉंग तुम्हाला बनत जातं. म्हणजे त्याची ॲक्युरसी जी आहे ती वाढत जाते. मोस्ट ॲक्युरेट रिझल्ट आपल्याला त्याच्यावरनं मिळत जातात, जे काय आपण रिग्रेशन इक्वेशन फाइंड केले त्याच्यावरून. का तर कोरिलेशन कोइफिशियंट तुमचं तिथं जास्त आहे, स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे. नेक्स्ट डिफरन्स, कोरिलेशन कोइफिशियंट इज अ रिलेटिव्ह मेजर, that is pure number independent of units of measurement, and regression coefficients are the absolute measures for finding the relationship between two or more variables.
तर कोरिलेशन कोएफिशियंट तुम्ही बघितलं तर त्याला युनिट नसतं, इट इज युनिटलेस. बट युअर रिग्रेशन कोएफिशियंट इज अ ॲब्सल्यूट मेजर. त्याला युनिट असतं, कारण तुम्ही सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स इंटू आर असं काहीतरी घेता, किंवा आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय अशा पद्धतीने बी एक्स वाय बी वाय एक्स काढतात त्याच्या फॉर्म्युल्यानुसार. त्यामुळं इथं आरला जरी युनिट नसलं तर सिग्मा वायला युनिट असेल, सिग्मा एक्सला युनिट असेल, त्यामुळे ते युनिटनुसार आपण पुट करतो त्या तुमच्या रिग्रेशन इक्वेशनमध्ये. आणि रिग्रेशन इक्वेशननुसार काय होतं, त्या रिलेशनशिपनुसार आपल्याला जे काय व्हॅल्यू आपण प्रेडिक्ट करतो, इस्टिमेट करतो एखाद्या व्हेरिएबलची किंवा रिस्पॉन्स व्हेरिएबलची, तर ती व्हॅल्यू तुमच्या युनिटमध्ये येते. सो these were the differences between correlation and regression. So for today's lecture we are going to stop here. In next lecture we will see some another part about the regression. So thank you for today.